शासनच्या फंडामधून हे जे आता मागे बघतो हे शोभेचं झाड आहे, ते फायबरचं झाड आहे, त्यामध्ये लाईट आहे, वायफाय आहे, त्यात घडी टाईम दाखवतं सगळं आहे. तर हे असे 6 ठिकाणी इथं सिव्हिल हॉस्पिटल केलं आहे. मेडिकल कॉलेजमध्ये इथं 5 असं केलं. परंतु ह्याची किंमत मी ऐकलो त्या 8 लाख रुपये ह्याची किंमत आहे. आता करून 2-3 महिने पण झाले नाही ते तुटला. म्हणजे शासनाचा पैसा कसं बर्बाद करायचं, गरिबांच्या पोटात न घालता अशा काय तर स्कीम आणून गबाळहाणाचं काम हे करतात लोक. जेणेकरून ह्या तुमच्या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून मी शासनाला आवाहन करतो की ह्याची चौकशी करावी, अजून योग्य कारवाई करावी. कारण पैसा शासनाचा जात आहे कुठं, पाण्यात चाललं आहे. आज 8 लाख रुपयाचे एक म्हणले तर असे 6 म्हणले तर जवळजवळ 40 लाख रुपये ह्याच्या पाण्यात गेले ह्याचा अर्धा. मग हे उपयोग काय, हे सखोल चौकशी करून जिल्हाधिकारी साहेबांना विनंती करतो की हे ज्यांनी काय केलं आहे ह्याच्यावर योग्य ते कारवाई करावा. कारण कसं माहीत आहे का, हे शासनाचा पैसा म्हणजे जनतेचा पैसा झाला. जनतेचा पैसा तुम्ही असा विल्हेवाट लावतो का, माझा हा प्रश्न आहे. मी कुठल्याही पक्षाला आरोप करत नाही, कुठल्या नेत्याला आरोप करत नाही. फक्त प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना म्हणतो की जे अशी स्कीम आणताना हे विचार करत नाही, हे किती दिवस टिकेल आपल्याला, आज एवढे पैसे घालायला आपण का उपयोग आहे. उलट चांगले झाडं लावले तर, ओरिजिनल झाडं लावले तर तेवढं तर आपल्याला फायदा होईल ना. आज आपण एका ठिकाणी सांगतो की वृक्षारोपण करावा, तर हे 8-8 लाख रुपये हे ह्या स्कीममध्ये घालायचे होते. तुम्ही 8 लाखामध्ये हजारो झाडं तुम्ही लावले असते की हजारो तुम्ही रोप लावले असते, त्याची किती सावली मिळाली असती, निसर्गाला किती फायदा झाला असता. हे विचार का करत नाही. जिल्हाधिकारी साहेबांनी तुम्हाला खास करून विनंती करतो की आपण एक युवक जिल्हाधिकारी आहेत, अजून हुशार जिल्हाधिकारी आहेत, ह्याच्यावर सखोल चौकशी करून योग्य त्या दोषीवर कारवाई करावा अशी माझी मागणी. हे झाड लावल्यापासून असं नेमकं फायदा झालेला आहे का? काही कुणालाही फायदा झालेला नाही आहे. फक्त स्कीम येतात हे पैसे खाण्यासाठी असं मला वाटतं. माझा आरोप आहे बरं का. हे कुठल्या फंडातला आहे, अजून हे ह्याचा अधिकारी कोण आहे, ह्याच्यावर सखोल चौकशी होऊन कारवाई करावी अशी माझी मागणी.